304 वर बोलत असताना मला विचारायचं आहे प्रशासनाला, गेल्या पंचवार्षिकमध्ये मी 2005 ते 2020 जेव्हा नगरसेवक होतो त्या ठिकाणी आपला डीपी प्लॅन तयार होत होता. त्या डीपी प्लॅनमध्ये मी मागणी केली होती 25 नंबरचा जो खेळाचा मैदानासाठी आरक्षित प्लॉट आहे जो खेळाच्या मैदानासाठी आरक्षित करण्यात यावा म्हणून. तर काय ते आरक्षित झालेलं आहे का त्याच्या संदर्भात मला जरा माहिती मिळावी अशी आपणास विनंती आहे. तसेच त्याच्या बाजूला एक लागून 32 नंबरचा प्लॉट आहे. त्याच्यानंतर 19C आणि 19C1 हे 2 प्लॉट होते. याच्याविषयी पण मी पत्र दिलं होतं आणि मागणी केली होती की सर्व डीपी प्लॅनमध्ये आरक्षित करण्यात यावे. पण आता झालंय काय, त्या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून काही लोक येतात तिकडे. आता जे आमचे काय आरक्षित प्लॉट होते त्याच्यावर ते कुपन घालण्याचं काम त्यांच्याकडून चालू आहे. तर ते थांबवण्यात आला होता. गाववाले गेले तिकडे आणि त्याने सर्वांनी ते काम थांबवला होता. तर याच्याविषयी जर माहिती दिली तर बरं होईल. 25 नंबरचा प्लॉट हा आपण मल्टी प्लेग्राऊंडसाठी आरक्षित केला होता. तर आता भेटेल का माहिती, मला ती कधी भेटेल? 5 मिनिटांमध्ये माहिती होईल. तसेच माझी वारंवार मागणी केली होती मॅडम मी या ठिकाणी की या प्लॉटचा विकास करण्यात यावा, या लॉन लावण्यात यावा, त्या ठिकाणी खेळाडूंसाठी एक रूम स्टेज बांधण्यात यावा, एक रूम बांधण्यात यावा. पण मला वाटते अजूनपर्यंत काय या विषयामध्ये काय महानगरपालिकेकडून काय दिसत नाही मला. त्या ठिकाणी काम करायची त्यांची इच्छा नाही आहे. काय इच्छा नाही आहे तर हे प्लॉट जर आरक्षित झाला असेल तर त्याच्यावर त्या ठिकाणी त्यांनी पटापट काम केलं पाहिजे. पण कामं होत नाही त्यांच्याकडून. तर आपल्याकडून आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपण प्रशासनाला तसे आदेश द्याल की लवकरात लवकर जर प्लॉट आरक्षित झाला असेल तर त्याच्यावर हे सर्व संपूर्ण काम मी जे सुचवलेले काम आहेत ते करण्यात यावे अशी माझी विनंती आहे. तसेच हा जो 303 नंबरचा जो ठराव आहे त्या ठिकाणी जी आपण महाराष्ट्रामध्ये एक आधुनिक शाळा बांधली. आदरणीय गणेशजी नाईक साहेब, त्या ठिकाणी संजीवजी नाईक साहेब यांचं विजन होतं की मुलांना दर्जेदार शिक्षण भेटला पाहिजे. त्या ठिकाणी शाळा ही खूप चांगल्या प्रकारे चालत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळेचं नाव आहे की एवढा चांगला दर्जेदार शिक्षण CBSEच्या माध्यमातून जर भेटत असेल तर फक्त ते नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून या शाळेमधून आणखीन ज्या त्याला बघून आपण आणखीन जे शाळा केलेली आहे, जसं आता महापौर मॅडम यांच्या प्रभागामध्ये एक शाळा आहे, आणखीन नेरूळमध्ये एक शाळा आहे. या शाळेमध्ये एवढं चांगलं शिक्षण देत असताना त्या मुलांना जे कपडे देतोय आपण ते अत्यंत खालचे मतलब एकदम लो क्वालिटीचे कपडे आहेत. तर ते कपडे चांगल्या प्रकारचे कपडे त्यांना देण्यात यावा. त्यांचे स्पोर्ट्सचे जे कपडे असतील ते चांगले देण्यात यावे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये ज्या शाळेचं नाव आहे आणि एवढं चांगलं शिक्षण आहे त्याच्यामध्ये मुलांना आपण बघतो तिकडे त्यांचे ते कपडे बरोबर नाही आहे. तर माझी विनंती आहे महापौर मॅडमच्या माध्यमातून की याच्यावरही चांगलं जे कपडे येतात ते कुठल्या क्वालिटीचे, चांगल्या क्वालिटीचे आहेत की नाही याच्यावर पण जरा शोध घेणं गरजेचं आहे आणि चांगले कपडे द्या अशी माझी विनंती आहे. बोलायला गेल्याबद्दल धन्यवाद मॅडम. फक्त मला थोडं ते 25 नंबरचा प्लॉट आरक्षित झालेला आहे की नाही त्याची माहिती द्या.